नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहता एबीपी माझावर कोरोना लस परिषद. लस आता आपल्यापर्यंत येणार हे उघड आहे. काहीच काळ जाणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून, रंगीत तालीम म्हणून महाराष्ट्रामध्ये आता ड्राय रन सुरू झालेला आहे. देशभरात ती राज्य आपापल्या वेळापत्रकानुसार हा ड्राय रन घेतील. प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. त्यानंतर ज्याला आपण आरोग्य योद्धे म्हणतोय त्यांना पहिल्यांदा या लसी दिल्या जातील आणि मग आपल्यापर्यंत पर्क्युलेट होत 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 आपल्यापर्यंत या लसी येतील आणि एक प्रकारे आपण कोरोनाच्या लढाईमध्ये आणखी 2 पावलं पुढे जाणार आहोत. मात्र त्यापूर्वी या लसीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत. सुरक्षिततेबद्दल, परिणामकारकतेबद्दल, किती असे पर्याय उपलब्ध आहेत त्याबद्दल, लहानांचं काय, वृद्धांचं काय, तरुणांचं काय, याबद्दल तुमच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांना एकाच ठिकाणी उत्तरं देण्यासाठी एबीपी माझानं आज आयोजित केली आहे कोरोना लस परिषद, आणि ज्यामध्ये माझ्यासोबत मान्यवर पुढचे 2 तास असणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि आपल्याला सुद्धा त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. माझ्यासोबत असतील, माझ्यासोबत आता इथे स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर पल्लवी सापळे, ज्या जेजेच्या डीन तर आहेतच, त्याशिवाय त्यांच्याकडे काही जिल्ह्यांचा पूर्णतः कार्यभार देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्या तिथल्या कोरोना पेशंटच्या बाबतीत, तिकडच्या स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीत काम करतायत. याशिवाय डॉक्टर प्रदीप आवटे आपल्यासोबत असतील, जे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वरिष्ठ अधिकारी आहेत. या सगळ्या ज्याला आपण कंट्रोल रूम म्हणू, ऑपरेशन रूम म्हणू राज्य शासनाची, त्याच्यामध्ये ते सक्रिय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर राजेश टोपे स्वतः या चर्चेत सहभागी होत आहेत, आरोग्यमंत्री. त्यांचं खास स्वागत. डॉक्टर टोपेजी, तुम्ही गेले 8-9 महिने आम्ही पाहतोय आणि आता आपण त्याच्या या सगळ्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत चाललेलो आहोत. याशिवाय डॉक्टर संजय ओक, जे टास्क फोर्समध्ये राहिलेले आहेत, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्समध्ये. त्याचप्रमाणे तृप्ती गिलाडा, ज्या व्हायरोलॉजिस्ट आहेत, आणि थोड्याच वेळात रमण गंगाखेडकर, ज्यांनी ICMR मध्ये काम केलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, ती आणि बाकीची मंडळी असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा डॉक्टर टोपेंपासून सुरुवात करतोय. टोपेजी, जवळपास 8-9 महिन्यांचा वाट पाहण्याचा कालावधी आणि आता आपण ड्रायरन पर्यंत आलेलो आहे. आज या काळाकडे आणि या ड्रायरनच्या टप्प्याकडे कसं पाहता? लोकांना खूप आशा आहेत, अपेक्षा आहेत की आता या कोरोनाच्या पूर्ण या मागच्या वर्षभराच्या त्रासातून आपण कोरोनाच्या लस घेतल्यानंतर मुक्त होऊ शकू. तर या सगळ्या कारणासाठी लोकांना असं वाटतं की ही खूप चांगल्या पद्धतीनं लसीकरणाचा कार्यक्रम राबवायला जावा आणि त्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. बरं टोपे सर, यामध्ये लसीकरणाच्या बाबतीत आत्ताचे पहिले प्रश्न आहेत. म्हणजे आज जो ड्रायरन होतोय, सगळीकडे सुरू होतोय, आम्ही एबीपी माझा दिवसभर त्याच्यावरती आहोत. या ड्रायरनच्या टप्प्याबद्दल आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी सांगाल का? मी सुरुवातीला एक सांगेल की ड्राय रन हा यासाठीच आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत आपण जे रियल लसीकरण करणार आहोत त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत कुठलाही सिमलेस काम व्हावं, कुठलाही व्यत्यय येऊ नये आणि ते सगळे व्यत्यय तपासण्यासाठीच आज ही ड्राय रनचा हे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपला ॲप कसा चालतो, त्यात काही प्रॉब्लेम आहे का, इंटरनेटच्या प्रॉब्लेम्स आहेत का, काही जे आपल्यामध्ये 3 ते 4 विभाग यामध्ये असणार आहेत. म्हणजे पोलीस कर्मी असणार, शिक्षक असणार, त्यानंतर आमचा ट्रेंड असलेला नर्स असणार, या सगळ्या लोक तिथे असणार. तर त्यांचं समन्वय एकमेकांशी व्यवस्थित आहे का नाही हे सगळं तपासण्याचं काम या ड्राय रन मधून होईल. आणि म्हणून त्यातून काही लूपहोल्स आम्हाला 4 जिल्ह्यांमध्ये जे झालेला ड्राय रन आहे त्यातून कळल्या आणि ते आम्ही कळवलं सुद्धा की ऍप मध्ये काय त्रुटी आहेत त्या कळवलेल्या आहेत. तर मला वाटतं की आजचा हा मोठा ड्राय रन आहे. आता त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी तर रात्री आमचं VC असते, ज्याच्यात आमचे डॉक्टर व्यास आणि सगळे लोक VC घेतील आणि सगळ्यांचा फीडबॅक घेऊन नंतर स्वास्थ्य विभाग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना हे कळवलं जाईल. डॉक्टर टोपे, आपण या सगळ्या आपल्या परिसंवादाच्या निमित्तानं पुढे बोलणारच आहोत, पण काही प्रमुख गोष्टी ज्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुद्धा सुरू आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मनात ते प्रश्न आहेत की इतक्या म्हणजे एकट्या महाराष्ट्रात जवळपास 11 ते 12 कोटी लोकसंख्या आहे. आपल्याला गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जायचं आहे. त्या लसींची वायल ही एक भाग झाली, त्याच्याशिवाय इंजेक्शन, त्याचप्रमाणे सिरिंज आणि अशा अनेक गोष्टी, यांचा एवढ्या काही कोटींच्या संख्येने पुरवठा, त्याची सगळी चेन, सप्लाय वगैरे, याचा सगळा विचार झालेला आहे या ड्रायरनच्या वेळी. ड्रायरनमध्ये नाही, पण पुढे जेव्हा प्रत्यक्ष सुरू होईल. मी एक नक्कीच प्रेक्षकांसाठी आणि महाराष्ट्राच्या जागरूक जनतेसाठी निश्चित प्रकारे हे सांगेल की
एक म्हणजे मी शॉर्ट मध्ये बोलणार आहे, मी तुमच्या पूर्ण परिषदेला कदाचित उपस्थित राहू शकणार नाही, बरं. पण मला असं म्हणायचं की एक तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की ही सेफ आहे का. तर मला असं वाटतं की आपण केंद्र शासनाच्या जो काही ICMR आणि ड्रग कंट्रोल आहे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि आता जागतिक स्तरावर सुद्धा युरोप खंडामध्ये मोठ्या पद्धतीने लसीकरण चालू आहे, UK मध्ये चालू आहे. तर ही सेफ लस आहे, अशाच पद्धतीचा सर्वदूर अनुभव आहे. बरं. आणि त्याच्या बाबतीतल्या किरकोळ स्वरूपाच्या काही जर का परिणाम असतील तर त्याचं अतिशय तातडीनं त्याच्या बाबतीतला उपचार करण्यात येतोच. बरं. ती काळजी घेतलीच गेली. त्यामुळे सगळ्यांनी लसीकरणाच्या बाबतीत भय बाळगू नये, ही सगळ्यात पहिली सूचना. नंबर 2, मला हे म्हणायचं की या सगळ्या संदर्भाने आता आपण हे म्हणालो की पहिल्या 3 कोटी लोक जे देशामध्ये लसीकरणासाठी केंद्र शासनाने निवडले, त्याच्यामध्ये हेल्थ वर्कर्स आहेत, त्याच्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स आहेत आणि त्याच्यामध्ये 60+ कोमॉर्बिड्स आहेत. या सगळ्या लोकांना माझ्या माहितीप्रमाणे जे काय आमची चर्चा झाली ते फ्री लस असेलच आणि ऑपरेशनल कॉस्ट सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देईलच. बरं. मला खरी चिंता वाटते ती पुढची, की सामान्य माणूस, गरीब माणूस याला लसीकरण मोफत व्हायला हवं. बरं. त्याचा सुद्धा कॉस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बेअर करायला हवा. बरं. आमची तशी मागणी आहे. नाहीच त्यांनी दिला तर मग शेवटी काय राज्य सरकार काय हातावर हात ठेवून बसणार नाही. त्याची निश्चित प्रकारे त्याबाबतचा ताबडतोबीनं जी काही मदत लागेल ती मदत करायला नेहमीच राज्य सरकार सुद्धा तयार राहील. हा एक दुसरा विषय. तिसरा विषय मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आम्ही सगळेजण लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी सज्ज आहोत. याचा अर्थ 16,000 लोक आता वॅक्सिनेटर्स ट्रेनिंग दिलेली आहे. म्हणजे काय की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमच्या काही ट्रेनर्सला ट्रेन केलं आणि त्यांनी खाली सगळ्यांना ट्रेन केलं. आता तर ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स झालेलं आहे आणि खाली सुद्धा ट्रेनिंग झालेली आहे. तर नर्सेस खास करून ANM या सगळ्या बाबतीत ट्रेन केलेल्या आहेत. आणि त्याच बरोबर आता दुसरं जे आहे कोल्ड चेन जी असते, कोल्ड चेन ज्या 2 डिग्रीज to 8 डिग्रीज पर्यंत आपल्याला लस ठेवण्याची व्यवस्था असते. तर त्याच्यासाठी आपण ILR म्हणतो, त्याच्यानंतर DF म्हणतो म्हणजे डीप फ्रीजर, आईस लाईन रेफ्रिजरेटर्स, हे जे काही कोल्ड चेन म्हणेल मी शॉर्टमध्ये. तर ती कोल्ड चेन निश्चित प्रकारे ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही केंद्र सरकारकडे सांगितल्यात की आम्हाला ILR एवढ्या कमी आहे, DF एवढ्या कमी आहेत, तर त्या त्यांनी पुरवठा करणं गरजेचे आहे. ते आम्ही मागणी केलेली आहे. पण आम्ही आमच्या जवळ जेवढे काय आहे ते चांगले. आपल्या राज्यामध्ये एक जमेची बाजू सांगेल इतर राज्याच्या तुलनेत, की आपल्याकडे ग्रामीण भागापर्यंत सब सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र इतके मोठ्या संख्येने 1800 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सब सेंटर 4-4.5 हजाराच्या पेक्षा जास्त आहेत. आणि ह्या सगळ्या सेंटर्सवर आपण जर का लसीकरणाचा कार्यक्रम बूथ वाईज राबवला तर अगदी रिमोट प्लेसमध्ये, अगदी खेड्यापाड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, तांड्यापर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित राबवला जाईल. कारण त्याला 3 गोष्टी ज्या लागतात, एक ट्रेंड मॅन पॉवर तो आपल्याजवळ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे 3 गोष्टी ज्या असतात, 3 रूम्स ज्याच्यामध्ये आपण पहिलं जे असतं ते आयडेंटिफिकेशन किंवा वेटिंग रूम, नंतर वॅक्सिनेशन रूम आणि नंतर ऑब्झर्वेशन रूम, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जागेवर आहे. त्याचबरोबर आपल्याजवळ ट्रेंड मॅनपॉवर आहेत म्हणजे नर्सेस आणि सगळ्या गोष्टी. आणि कोविनची सुद्धा आता जी आपलं ऍप आहे त्याचं सुद्धा एक व्यवस्थित ट्रायल झालेलं आहे. मला म्हणायचं प्रशासन म्हणून कलेक्टर्स आणि CO यांना सुद्धा सेन्सिटाईज केल्या गेलेलं आहे. तर हे सगळं म्हणजे प्रशासन आपण सज्ज आहोत. ज्या तारखेला, कारण अद्याप तारीखही सांगितली नाही, आम्ही ही पण अपेक्षा करतोय की साधारणपणे आपण 8 लाख हेल्थ वर्कर्स यांचे नावं कोविन ऍपवर अपलोड केलेले आहेत. आता आपली अपेक्षा अशी आहे की 8 लाखासाठी 8 लाख प्लस 2-3% जास्त असं बफर स्टॉक आपल्याला उपलब्ध करून द्यावा आणि तो आपण लवकरात लवकर वॅक्सिनेशन चालू करू. माझ्या अंदाजाप्रमाणे आम्ही जे आमच्या हेल्थ डिपार्टमेंटची बैठक घेतली त्यामध्ये हा कार्यक्रम हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइनर्स आणि यासाठी साधारण 2.5 ते 3 महिने लागणार आहेत. आणि त्यानंतर मग सर्वसामान्य माणसांपर्यंत हे जाणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत की बाबा किती वेळ लागेल, तर हा पहिल्या फेजचा कार्यक्रम 2-2.5-3 महिने लागेल. साधारण तो 8 लाख लोक अपलोड केलेले ते त्यात आहेत आणि हे फ्री असणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. आता आपल्याला दुसरं पण म्हणणं आहे डॉक्टर, यामध्ये टोपे सर, यामध्ये एक प्रश्न असा होता की या लसीकरणासाठी कोविन हे ॲप डाउनलोड करणं अनिवार्य आहे अशी आतापर्यंतची तरी माहिती आहे.
आपल्याकडे मुळात आत्ताचे आहेत ते फोन मुळातच काही सगळ्यांकडे स्मार्टफोन नाहीये, त्यामध्ये परत ॲप डाउनलोड करायचं आहे, त्यात पुन्हा ॲपमध्ये व्हर्जन्स तयार झाली आणि त्याच्यात कोणी हॅकर वगैरे असेल या मुद्द्यांना तर मी अजून हातही लावत नाहीये. माझे 2 प्रश्न आहेत. ॲप डाउनलोड करणं महाराष्ट्रात अनिवार्य असेल का? ज्यांच्याकडे अशा प्रकारे सोय नाही स्मार्टफोनची त्यांनी काय करावं? आणि दुसरी गोष्ट, लसीकरण झाल्यानंतर जसं आपण वोट दिल्यानंतर कन्फर्मेशनसाठी आपल्या बोटावर शाई असते, जी आपल्याला पण खात्री असते आणि सरकारी यंत्रणेला खात्री असते की मतदान झालेलं आहे, तसं वॅक्सिनेशन झाल्यानंतर काही कन्फर्मेशन प्रोटोकॉल असेल का? 2 प्रश्न. हो, बिलकुल. मला असं म्हणायचं की ज्यांच्याजवळ स्मार्टफोन्स आहेत त्यांना तो डाउनलोड करता येऊ शकेल, पण नसेल तरी जनरल नॉन स्मार्टफोन युजर्सला सुद्धा मेसेज जायला अडचण नाही. त्यात आपण काय केलेलं आहे की मेसेज जाईल की अमुक अमुक राजेश टोपे आपल्याला या तारखेला इतक्या वाजता आपण लसीकरणाच्या साठी यावं. तो स्लॉट दिलेला आहे, जेणेकरून आपण जर इलेक्शनला स्लॉट देत नाही, इलेक्शनला एकाच वेळेस सकाळी गर्दी होते, ती गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन व्हावं यासाठी जर एका बूथवर 100 लोकांना साधारण लसीकरण करायचं असेल तर त्यांना आपण प्रति तास किती लसीकरण होऊ शकतात त्या स्लॉट्स प्रमाणे त्यांना मेसेज जातील, त्या वेळेसच त्यांनी यावं असा अभिप्रेत आहे. आणि त्याचबरोबर मला म्हणायचं की जरी कुणाला समजा कोणी आले आणि त्यांचं नाव जर त्या दिवशीच्या लसीकरणात असेल आणि काही मेसेज आला नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, ऑनलाईन त्यांचं नाव जात नसेल, तरी आम्ही ऑफलाईन सुद्धा त्यांचं स्वीकार करावा असं अपेक्षित केलेलं आहे आणि त्यालाही मान्यता ते निश्चित प्रकारे देतीलच अशी आमची खात्री आहे. त्यामुळे ऑफलाईन सुद्धा म्हणजे ह्यात काही फार असं म्हणजे अशी मनामध्ये असे फार प्रश्न आणि नाही झालं तर कसं असं ऑफलाईन सुद्धा घेतलं जाईल आणि ज्यांच्याजवळ स्मार्टफोन नाही त्यांना सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं, कारण हा लसीकरण हा सर्व जनहिताचा आणि आपल्या भारत देशाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या हिताच्या जपवणुकीचा विषय, त्यामुळे त्याच्यात कुणीही अशा पद्धतीच्या काही उणिवा असतील, कोणाजवळ नसेल, गरिबीमुळे काही नसेल तर असं काही चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्यांचीच काळजी घेतली जाणार आहे. बरं, माझा टोपे सर याला जोडून एक प्रश्न होता की लसीकरण झाल्यानंतर लसीकरण 2-2दा होऊ नये, कारण शेवटी काहीतरी कन्फर्मेशन रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे पण लागणार आणि त्या माणसाकडे पण लागणार. तर जसं मतदानाच्या वेळी आपल्याला शाई लावली जाते तसं वॅक्सिनेशन झाल्यानंतर हा माणूस किंवा हा एरिया वॅक्सिनेटेड झालाय याच्यासाठी फक्त डेटा हा अल्टिमेट सोर्स असेल का? तिथे सुद्धा अशी काही खूण करण्याचा काही विचार आहे? नाही, शाई लावली जावी अशा पद्धतीचा आम्ही स्वास्थ्य मंत्र्यांच्या बरोबर झालेल्या VC मध्ये या पद्धतीचा इनपुट आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी कळवो नाही कळवो आपल्या राज्याचा हा विषय राहील, कारण ते फक्त खूप झालं तर वॅक्सिन्स देतील. तो कसा राबवायचा, किती दिवसात राबवायचा, कुठे त्याला वॅक्सिनेशन द्यायचं, सेंटर्स काय करायचे, सगळा विषय हा हेल्थ डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळं याला आपण निश्चित प्रकारे शाई लावूच, कारण ते जर का आपल्याला आयडेंटिफिकेशन झालं तर म्हणजे त्याची आपल्याला ओळख लवकर राहू शकेल आणि ती शाई जात नाही. त्यामुळे आपण निश्चित प्रकारे त्याची काळजी आपण घेऊया. टोपे सर, तुम्ही खरं तर सगळ्या परिषदेला हजर राहिला तर चांगलाच आहे. किमान जेवढा वेळ तुम्ही देऊ शकाल तेवढ्या तुमच्या वेळेची मी प्रार्थना करतो, अपेक्षा करतो, विनंती करतो. मी बाकीच्या गेस्टकडे सुद्धा जातोय. मी आता जातोय डॉक्टर संजय ओक यांच्याकडे. डॉक्टर संजय ओक, मंत्री महोदयांनी आता त्यांच्या पातळीची व्यवस्था लावून घेतलेली आहे. या पुढच्या जबाबदारीमध्ये तुम्ही इन्स्ट्रुमेंटल महत्त्वाचे असणार आहात, तुमचं यंत्रणा महत्त्वाची असणार आहे. तुमची तयारी कशी आहे या ड्राय रनच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष वॅक्सिनेशनच्या बाबतीत सुद्धा? नाही, टास्क फोर्सचा जो रोल आहे तो ऍडवायझरी असा आहे सर्व बाबतीमधला, कारण ऍक्च्युअल देण्याचं काम हे जसं प्रोफेसरांनी असं सांगितलं महानगरपालिका, नगरपालिका आणि राज्य स्तरावरती हा राहणार. टास्क फोर्स त्याच्या बाबतीमध्ये जागरूक आहे. कुठल्या लस, त्याचं मेकॅनिझम काय असेल, त्याच्या बुस्टर डोस मधली इंटरव्हल किती आपल्याला ठेवायची, कारण आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये सुरुवातीला आपण 3 आठवडे म्हणत होतो आणि आता इंग्लंड 3 महिन्यावरती गेलंय की 3 महिन्यानंतर कदाचित जास्त चांगल्या प्रकारे न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज मिळतात. तर हे जे एक काइंड ऑफ गायडन्स आहे, ते गायडन्स देण्याचं काम, रिॲक्शन्स ज्या येतील त्या अनालिसिस करणं आणि त्याच्या बाबतीत जगामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या व्हॅक्सिनला आल्या आहेत हे बघणं, हे साधारणतः टास्क फोर्सचं काम राहणार. बरं डॉक्टर, तुम्ही आमच्यासोबत राज, आपल्यासोबत आता डॉक्टर रमण गंगाखेडकर सुद्धा आहेत. या गेल्या 9 महिन्यामध्ये जी नावं सारखी आपल्या कानावर पडत होती त्याच्यापैकी रमण गंगाखेडकर सुद्धा होते, ICMRचे प्रमुख होते, ABP माझ्याने त्यांची मुलाखत सुद्धा चालवली होती. गंगाखेडकर सर, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये, या आजच्या परिसंवादामध्ये, परिषदेमध्ये. नमस्कार डॉक्टर गंगाखेडकरजी, याच्यातला पहिला प्रश्न आहे, या लसीबद्दल आम्हाला सांगा. 2 लसी आहेत,
त्याच्यात सुद्धा रिसेंटली दुर्दैवाने म्हणूयात आपण थोडासा वादविवाद सुद्धा झाला एकमेकांवरती. काही कोणी म्हटलं की ही इतकी सुरक्षित आहे की जणू काही ते पाणीच आहे. तर या वॅक्सिन्सबद्दल, त्यांच्या परिणामकारकतेबद्दल, सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेला जातोय, त्याबद्दल आपले इनपुट्स. नाही, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जो काही डेटा मिळालेला आहे आतापर्यंत दुसऱ्या वॅक्सिन ट्रायल्स मध्ये, त्यामध्ये याच स्पाइक प्रोटीनचा वापर करून त्यांना 90% पेक्षा जास्त प्रोटेक्शन, म्हणजे 100 माणसांना दिली तर 90 लोकांना सिव्हिअर डिसीज होणार नाही, म्हणजे त्यांना हॉस्पिटलायझेशन लागणार नाही किंवा मृत्यू पडण्याची जी जितक्या गांभीर्य असलेला जो आजार आहे तो होणार नाही, हे दिसून आलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की हे स्पाइक प्रोटीन आपल्या वॅक्सिन मध्ये, म्हणजे जे ॲस्ट्राझेनेकाची जी वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे आणि पूर्ण विषाणू हा या भारत बायोटेकची जी कोवॅक्सिन आहे त्यामध्ये वापरलेला आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी होईल असं समजण्याला काही कारण नाही. परंतु यासाठीच्या ज्या भारतामध्ये जे ट्रायल होणं होतं ते ॲस्ट्राझेनेकाची ट्रायल अजूनही चालू आहे आणि याची भारत बायोटेकने संपूर्ण एनरोल केलेला आहे. पण ॲस्ट्राझेनेकाचा बाहेरचा डेटा वापरून बाहेरच्या देशांमध्ये झालेला आहे, याला अप्रुव्हल मिळालेलं आहे. दुसरी महत्वाची बाब आपल्याला हे लक्षात ठेवली पाहिजे की साईड इफेक्ट्स फार आहेत का, तर आपण एक लक्षात ठेवायचे, ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत सिरियस साईड इफेक्ट असले तर सर्वसाधारणपणे 2 महिने ट्रायल केल्यानंतर जो फॉलोअप होत असतात 2 महिन्यापर्यंत, त्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला दिसतात. अजूनही कुठले मेजर सिरियस साईड इफेक्ट ना ॲस्ट्राझेनेकाच्या या वॅक्सिनला आहे ना त्या आपल्या कोवॅक्सिनला सुद्धा आहे, असं अजून आपल्याला दिसून आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्या सिरियस साईड इफेक्टचे बद्दल जास्त विचार जास्त करू नये. परंतु प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही वॅक्सिन दिली तर त्या व्यक्तीला जिथं इंजेक्शन दिलेलं असतं त्या जागी सूज येऊ शकते. ती सूज साधारण 2-4 दिवस राहील, ताप येईल, डोकं दुखेल, त्याला थकून गेल्यासारखं वाटेल, हे सर्व होऊ शकतं. परंतु हे होणारी जी बाब आहे ती थोडे दिवसच राहत असते. हे साधं जे पॅरासिटामॉलची गोळी असते ती गोळी जर घ्यायची वेळ आली तर त्या गोळी घेतल्याने सुद्धा हे कमी होऊ शकतं. जसं डोकं दुखतंय किंवा साधं ताप येतोय, अशा प्रकारची जे लक्षणं असतात ती. परंतु हे लक्षणं पहिल्या डोसला आले म्हणून दुसरा डोस घेण्याचं टाळणं हे चुकीचं राहील. संपूर्ण 2 डोस घेणं हे अतिशय जरुरी आहे. मी फक्त डॉक्टर इकडे एक मुद्दा अनेकांच्या मनात आहे. मगाशीच आमच्याकडे सिरमचे वरिष्ठ अधिकारी आले होते, ते याबद्दल बोलत होते. तो मुद्दा असा होता की आतापर्यंतच्या टेस्ट या ॲडल्ट्सवरती झालेल्या आहेत, या परिणामकारकता लहान मुलांच्या बाबतीत 18 वर्षाच्या खाली ज्यांचं वय आहे अशांच्या देण्याच्या बाबतीतले काही ट्रायल्स उपलब्ध आहेत का जगामध्ये? या लसी त्यांना आपण देणार आहोत का की सध्या थांबणार आहोत? याबद्दल आपण काही सांगू शकाल? नाही, जसं आपण पाहिलं या प्रायोरिटी ग्रुप्समध्ये मुलं येण्याची शक्यता अतिशय कमी आहे किंवा कदाचित नाही म्हणून करायला काही हरकत नाही. मुलांच्या अजून शाळा सुद्धा सुरू झालेल्या नाहीत किंवा कॉलेजेसही असे फुलफ्लेज सुरू झालेले नाही. त्यामुळे ही शक्यता की वयाने लहान असलेले म्हणजे जे 18 वर्षाच्या खालचे आहेत त्यांना आपल्याला देण्याची जरुरी पडेल का, हे थोडंसं कठीण आहे. या कोवॅक्सिनच्या ट्रायलमध्ये त्यांनी 12 वर्षापासूनचे जे मुलं घेतली होती 12 ते 18 वर्षाची, पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे जास्त त्यावरनं आपल्याला जास्त इन्फरन्सेस ड्रॉ करणं हे योग्य ठरणार नाही. आणि असेही हे ग्रुप अतिजोखमीचे किंवा जोखमीचे म्हणून समजले जात नाहीयेत. तर शेवटी त्यांना जेव्हा द्यायचंय तोपर्यंत हा डेटा उपलब्ध झालेला असेल तर आपण त्याबद्दल जास्त आत्ता विचार करणं कदाचित योग्य ठरणार नाही. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही आमच्यासोबत राहा. मी जातोय डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्याकडे आणि त्यानंतर मी इकडे स्टुडिओमध्ये सुद्धा येईन. डॉक्टर तृप्ती, याच्यातला एक भाग आहे, अनेकांना भीती आहे, मनात काळजी आहे या लसीच्या बाबतीतली. काहींना प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असतील, हृदयविकार असू शकतो, अन्य कुठल्याही प्रकारच्या अजून उदाहरणार्थ काही जणांना एखाद्या गोष्टीची त्रास पण असू शकतो, जसं आपल्याला विविध प्रकारच्या ॲलर्जीज असतात. अशा लोकांसाठी आपण काय सांगाल की या लसीचा आणि त्याचा काही संबंध येणार नाही, खास करून ॲलर्जी आणि प्री एक्झिस्टिंग डिसीजेस?
आपल्याला जे क्लिनिकल स्टडीज मध्ये दिसलंय हो. ते आपल्याला हे कळालं आहे की वॅक्सिन घेतल्यावर सिव्हिअर डिझीज म्हणजे जे सिरियस कंडिशन होतं ते कमी होतं आणि ज्या लोकांना कोमॉर्बिडिटीज आहेत हो. त्यांनाच जास्त रिस्क असतो सिव्हिअर डिझीजचा. तर एकदा जे प्रायोरिटी ग्रुप म्हणजे फ्रंटलाईन वर्कर झाले बरं. तर जे नेक्स्ट फेज मध्ये सिनियर सिटीजन्स आणि कोमॉर्बिडिटीचे जे लोक असणार तेच येणार. हम्म. आणि वॅक्सिन तसं सेफ आहे कारण की जे सर्व क्लिनिकल स्टडी झालेले आता आपल्या सरांनी सांगितलंच बरं. की काही सिरियस साईड इफेक्ट नाही भेटलेले आहेत. तर लोकांची जी भीती आहे की वॅक्सिन घेतल्यावर आम्हाला ते काही होणार बरं. ते भीती काढणं खूप गरजेचं आहे कारण की वॅक्सिन न घेणं कदाचित जास्त डेंजरस आहे हो. कोविडपेक्षा. मी पुन्हा एकदा कारण राजेश टोपे आपल्यासोबत फार कमी वेळ असणार आहे, त्यांना ते मंत्री महोदय, त्यांना अन्य ठिकाणी सुद्धा लगेच काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मी त्यांच्याकडे परत एकदा जातो. टोपेजी, आता या जेव्हा प्रत्यक्ष वॅक्सिनेशन लसीकरण सुरू होईल त्यासाठी कुणाला लसी द्यायच्या याच्या केंद्राच्या काही गाईडलाईन्स आपण फॉलो करणार आहोत का? तो प्राधान्यक्रम आपण महाराष्ट्र म्हणजे आपलं राज्य म्हणून आपण ठरवणार आहोत आणि जर का तसं असेल तर तो प्राधान्यक्रमामध्ये कोणकोणते गट येत आहेत? नाही, मला असं वाटतं की केंद्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाणेच आपण त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. बरं. आणि त्यामुळे हेल्थ वर्कर्स हा प्राधान्य गट आहे. बरं. त्यानंतर फ्रंटलाइनर्स आहेत आणि त्यानंतर मग कोमॉर्बिड 50+ लोक आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की याच गाईडलाईन प्रमाणे आपण गेलेलं योग्य आहे. आम्ही आता एकच सांगेल की सुरुवातीला हे सगळे फ्रंटलाइनर्स आहेत, यांना आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिथे घेऊन नाही जाणार. यांना आम्ही जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत आणि जास्तीत जास्त सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, उपजिल्हा रुग्णालय. तर या ठिकाणी टर्शरी केअरची सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे जरी कुणाला काही असेल तरी म्हणजे एक महत्वाचं हेल्थ केअर सेंटर येते आणि त्यामुळे भीतीचं काहीच कारण नाही. अशा ठिकाणीच आपण त्यांना करतो आहोत. एका सेंटरला जास्तीत जास्त 100 लोकांनाच लसीकरण केलं जाईल, या पद्धतीनं आपण लसीकरण करणार आहोत. त्यामुळे सगळे शक्यतो जिल्हा प्लेसेस या ठिकाणीच आपण लसीकरणाचं काम हेल्थ वर्करसाठी आणि फ्रंटलाइनरसाठी केलं जाईल. डॉक्टर, यामध्ये सध्या तरी जागतिक पातळीला फायझर आणि भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसी उपलब्ध आहेत. जनसामान्यांना जेव्हा प्रत्यक्ष लसीकरणाला जावं लागेल तेव्हा त्यांच्यासाठी हा ऑप्शन असेल का? ज्या लसीकरण केंद्रामध्ये ज्या ज्या लसी उपलब्ध आहेत त्याच उपलब्ध असतील? नाही, आपल्या राज्यासाठी केंद्र सरकार कुठलं लस उपलब्ध करून देत आहे. आता आपण 2 लस उपलब्ध करून दिल्यात, एक कोविशिल्ड आहे आणि एक कोवॅक्सिन आहे. तर कोविशिल्ड ही भारत आपल्या सिरम इन्स्टिट्यूटची आहे, कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची आहे. आपल्याला कुठली देणार ते सुद्धा केंद्र शासनाचाच अधिकार आहे. त्यामुळे आपण अशी अपेक्षा केलेली आहे की एका राज्यात शक्यतो एकच लस दिलेली बरी. 2 लसीच्या दृष्टिकोनातून मग त्यातले डिफरन्सिएशन काही पॉइंट्स असतात की बाबा 2 लसीमध्ये किती, काही लसीचे 28 दिवस किंवा 30 दिवसाचे आहेत, काही 45 दिवसाचे आहेत. मला असं वाटतं की एक राज्य एक लस अशा पद्धतीचाच निर्णय घ्यावा अशी आम्ही एक विनंती स्वास्थ्य विभागाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला केलेली आहे. मला वाटतं की या स्वरूपानेच त्या गोष्टी होतील आणि जे काही ह्या दोन्ही पैकीच एक राज्याला आपल्याला उपलब्ध केली जाईल असं मला वाटतं. आणि लवकरात लवकर कदाचित त्याच्या बाबतीतला जो डोस आहे तो किती संख्याने पहिल्यांदा येतो आपल्याकडे तो आता बघायचा आहे. आणि मग तो आल्यानंतर मग आपण ठरवू की कोणत्या तारखेला हे रोल आउट करायचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम. त्यामुळे आता केंद्र सरकारचा रोल एवढाच राहील की आम्हाला किती लस देणार आहेत ते. 8 लाख लसची आम्ही मागणी केलेली, ते किती लस देणार तो पहिला पॉइंट आम्ही वाट पाहतोय. आणि दिल्या की लगेचच आम्ही किती तारखेला लसीकरणचा कार्यक्रम सुरू करायचा तो मी, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही बसून निश्चित प्रकारे त्याची तारीख ठरवू आणि तो लसीकरणाचा कार्यक्रम रोल आउट करू. डॉक्टर टोपे सर, खूप खूप आभार. तुम्ही भरपूर आम्हाला वेळ दिलेला आहे. इथून आम्ही आता पुढे चर्चा घेऊन जाऊ तुमच्या दिलेल्या इनपुट्समुळे. खास करून तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे इकडे मांडलेत आम्हाला आता राजेश टोपे यांनी, की एक तर लसीकरण अनिवार्य आहेच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला असा ऑप्शन नसेल तर लसीकरण जे राज्य सरकार एका संपूर्ण राज्यासाठी काही लस असतील ती तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट, लस दिल्यानंतर काही एक खूण केली जाईल जशी मतदानानंतर मिळते, ही पहिल्यांदा गोष्ट त्यांनी आपल्याकडे सांगितलेली आहे. आणि तिसरी गोष्ट, शक्यतो त्यांचा प्रयत्न आहे की मोफत लसीकरण व्हावं. त्याचप्रमाणे
कोविन ॲप डाउनलोड करणं जरी महत्त्वाचं आणि अनिवार्य असलं तरी सुद्धा ज्यांना मोबाईल शक्य नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ती व्यवस्था थांबणार नाहीये, याचा महत्त्वाचा खुलासा मंत्री महोदयांनी केलेला आहे. इथे एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर पल्लवी सापळे, डॉक्टर प्रदीप आवटे आणि रमण गंगाखेडकर आणि बाकीचे मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय कोरोना लस परिषद एबीपी माझावर. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कोरोनाच्या परिषदा आयोजित केल्या होत्या आणि आता त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे जो आम्ही सहर्ष आपण तो आणतोय, तो म्हणजे कोरोना लस परिषद. कारण आता लस उपलब्ध होणार आहे आणि ड्राय रन सुरू झालेला आहे. त्यावर्षीच ही आमची परिषद म्हणजे कोरोना लस परिषद एबीपी माझावर. माझ्यासोबत आता आहेत डॉक्टर साबळे मॅडम, ज्या जेच्या डीन तर आहेतच, शिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनानं काही जिल्ह्यांची जबाबदारी सुद्धा सोपवलेली आहे. मी त्यांच्याकडे जातोय. याच्यातला एक मुद्दा असणार आहे जो मी सारखा आम्ही तो प्रश्न विचारणार आहोत, तो म्हणजे या कोणतेही ऑपरेशन, म्हणजे ते मिलिटरी असो नाही तर सोशल सर्व्हिसेसचं असो, याच्यातले काय काय इम्पॅक्ट्स असू शकतात आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला ऐनवेळी टॅकल करावं लागू शकतो. सो असे कोणते व्हेरियंट्स आहेत की जे स्टेबल, म्हणजे ते तसेच वागतील असं आपल्याला माहीत नाही, ज्याच्यामध्ये रिस्पॉन्डंटची प्रकृती कशी असणार आहे, अचानक त्याला काही होणार आहे का, नंतर काही लॉंग टर्म हे आहेत का, लसींचं काय असणार आहे, याचा विचार झालेला आहे यामध्ये? नक्कीच झालेला आहे याचा विचार. पण तेच आहे की लसीचं तंत्रज्ञान आता इतकं सुधारलंय हो. की ह्या लसीने एक भीती असते की लसीतलंच व्हायरस बदलू शकेल का, आणि म्हणजे ज्याला आपण फ्रँकेनस्टाईनचा मॉन्स्टर म्हणतो की बनवलेलाच मॉन्स्टर आपल्यालाच उलट अटॅक करेल का. तर आता ह्या ज्या तिन्ही लसी आहेत, तिसरी तर एक्सपेरिमेंटला अजून फेज 3 वर आहे, ह्या तिन्ही तो धोका मुळीच नाहीये. त्यामुळे सेफ्टी प्रोफाईल ह्याचं खूपच चांगलं आहे. त्याचं एफिकसी किती आहे, म्हणजे त्याचा फायदा किती होतो हे आपल्याला सध्या अँटीबॉडीज वरून कळलंय. ही जेव्हा जनमानसात वापरायला होईल, जेव्हा लोक ती येतील आणि आपल्याला कळेल की एका भागातल्या केसेस कमी झाल्यात, तेव्हा आपल्याला इन रिअल वॉर टाईम कळणार आहे की इन द फील्ड किती त्याचा रिस्पॉन्स होतोय. पण ह्याचा विचार झालेलाच आहे आणि ह्या व्हायरसचा इतका अभ्यास झालाय आणि जगातल्या सगळ्या देशांनी केलाय, कारण का हे पॅन्डेमिक ह्या शब्दातच आहे की प्रत्येक देश त्यांनी अफेक्टेड आहे. त्यामुळे ह्या व्हायरसचा इतका अभ्यास झालाय की म्युटेशन, आपण हे UK बद्दल जे ऐकतोय, हे एकमेव म्युटेशन नाहीये. एक 4000 पर्यंत मायनर म्युटेशन झालेत, पण प्रत्येक वॅक्सिन त्या म्युटेशन्स सामावून घेऊन बनवली जाते आणि दरवेळी ती बदलावी लागेल असं वाटणार नाही. जसं एक इन्फ्लुएन्झा व्हायरसची जी वॅक्सिन आहे ती दरवर्षी बदलावीच लागते आणि ती बदलावीच लागणार आहे, कारण का इन्फ्लुएन्झाच्या व्हायरसचं ते लक्षणच अशी आहेत की ते बदलतच राहतं. त्या मानाने कोरोना व्हायरस तेवढं म्युटेट होत नाही, तेवढे त्यात बदल होत नाहीत की वॅक्सिन पूर्णपणे बदलावी लागेल. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार झालेलाच आहे. मी हाच प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे डॉक्टर आवटे सरांकडे घेऊन जातोय. डॉक्टर आवटेजी, सध्या ज्या दुसऱ्या स्ट्रेनची चर्चा चाललेली आहे, ब्रिटन स्ट्रेनची चर्चा चालू आहे, लोकांच्या मनात हा प्रश्न अजून कायम आहे की ही लस या दुसऱ्या स्ट्रेनवरती काम करू शकेल का? त्याच्यामध्ये आता जसं डॉक्टर पल्लवी मॅडमनी सांगितलं, आपण जर पाहिलं तर आता जो वुहानचा मूळ विषाणू आहे आणि आता जो बदललेला विषाणू म्हणजे ब्रिटनचा स्ट्रेन असेल किंवा साऊथ आफ्रिकेचा असेल किंवा भारतामध्ये पण काही वेगवेगळे स्ट्रेन आपण पाहतो आहोत, याची तज्ज्ञ मंडळी सांगतायत की एकूणात 99.93% अजूनही तो विषाणू वुहानच्या विषाणू सारखाच आहे. म्हणजे झालेला बदल हा अवघा 0.07 इतका कमी प्रमाणातला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम या वॅक्सिनच्या इफिकॅसीवर किंवा त्याच्या परिणामकारक होईल असं दिसत नाही. तज्ज्ञांचं मत आजच्या घडीला ते आहे. अर्थात आपल्याला याचीही इथं मान्य केलं पाहिजे की अजून बरीचशी उत्तरं ही काळाच्या उदरामध्ये आहेत. म्हणजे काही निश्चितपणे काही ग्रे एरियाज आहेत की ज्याच्याबद्दल आपण फार ठामपणे आज नाही बोलू शकणार. म्हणजे उदाहरणार्थ की या वॅक्सिनमुळे मिळालेली जी काही इम्युनिटी आहे ती किती काळ टिकणार आहे याच्याबद्दल आजच भाष्य करणं हे थोडंसं धाडसाचं होईल. परंतु आपण जर बघितलं तर एकूण हे जे एक मोठी महामारी पॅन्डेमिक आहे तिला नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता एक अत्यंत उत्तम असं साधन आपल्या हातामध्ये आलेलं आहे. परंतु वॅक्सिन हे एक विज्ञान आहे, ते विज्ञान आपण तितक्याच शहाणपणानं वापरण्याची गरज आहे. त्याच्यामुळं त्याच्यामधल्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला हे वापरण्याची गरज आहे. आणि विशेषतः ज्यावेळी आपण याला इमर्जन्सी अप्रोच वापरतो तेव्हा अत्यंत पारदर्शकपणे ही माहिती जनसामान्यासमोर ठेवून त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देणं हाही त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. बरं, म्हणजे डॉक्टर आवटेंनी सुद्धा आपल्याला फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे की या गोष्टींचा पूर्ण विचार झालेला आहे. मी डॉक्टर ओकांकडे जातोय.
डॉक्टर, म्हणजे मी थोड्या ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात ज्या गोष्टी असतात की डॉक्टरांकडे गेलं, एकदा का गोळी घेतली की जी काही पथ्य सांगितलेली असतात आजारपणामध्ये ती आता तुम्ही सोडायला मोकळे आणि तुम्हाला हवं ते खायला मोकळे, आणि डॉक्टरांकडनं ते वाक्य ऐकायची आम्हा सगळ्या रुग्णांच्या मनात एक इच्छा असते. माझा तुम्हाला हाच प्रश्न आहे, या वॅक्सिन नंतर आम्हा सगळ्यांच्या मागे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मागे जो हा मास्क लागलेला आहे, सार्वजनिक आयुष्यापासून खासगी आयुष्यापासून कार्यालयीन आयुष्यापर्यंत, तो मास्क सुटणार आहे का आपल्या आयुष्यातून? अजिबात सुटणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. मी परवाच एक वाक्य थोडंसं मॉडिफाय करून बोललोय. हो, इन 2021 वी विल बी अनमास्किंग हॅपीनेस विथ मास्क. ही जी लस आहे, प्रदीप म्हणाले ते अगदी बरोबर आहे की असंख्य संदिग्ध प्रश्न आणि ज्यांची उत्तरं आपल्याकडे नाहीत, काळ एकटाच देऊ शकेल असं घेऊन आपण पुढे जातो. बरं. म्हणजे लसीची परिणामकारकता वेगवेगळ्या लसींची 70% पासून 99% वदंता बोलल्या गेलेल्या आहेत. बरं. खरं काय होतंय ते आता आपण बघणार आहोत. पण एक गोष्ट म्हणजे हे एक मृगजळ आहे जे आपण चेस करतो हो. आहोत. पण मृगजळ म्हणणं हे 100% बरोबर नाही, हो. कारण ते करायलाच पाहिजे आपल्याला. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टींची परिणामकारकता सिद्ध झालेली आहे, आणि माझी खात्री आहे गंगाखेडकर सर सेकंड करतील ही गोष्ट, हो. प्रिव्हेंटिव्ह रोल हॅज बीन प्रूव्ड बियॉन्ड डाऊट. आणि हा दोन प्रकारे इट हॅज बीन प्रूव्ड बियॉन्ड डाऊट. तुमचा मास्क हा तुमचं तर प्रोटेक्शन करतोच, हो. पण तुमच्यापासून आजार इतरांना होणार नाही म्हणून समाजाचंही प्रोटेक्शन करतो. त्यावेळेला लस ही आपल्याला हर्ड इम्युनिटीकडे घेऊन जाईल, पर्सनल प्रोटेक्शन कडे घेऊन जाईल, बरं. आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर हा जो ट्रिओ आहे बरं. हाही आपल्याला सुरक्षिततेकडे घेऊन जाईल. बरं. तेव्हा लस आली म्हणून ही त्रिसूत्री सोडायची नाही. बरं. 2021 हे या त्रिसूत्रीचंही वर्ष आहे, हो. जितकं ते लसीचं वर्ष आहे. बरं. म्हणजे डॉक्टर संजय ओकांनी आपल्याला आपली किती इच्छा असली तरी सुद्धा आईस्क्रीम खायचं नाही, त्याचप्रमाणे मास्क घालावा लागणार असंच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमची इच्छा असो नसतो पण आपल्याला काही काळ मास्क घालावा लागेल. आणि डॉक्टर म्हणतात त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आला असेल. अगदी साधी गोष्ट आहे, म्हणजे कोरोना तर दूर राहिला, पण बोलताना किंवा अन्य ठिकाणी वागताना तोंडातून उडणारे शिंतोडे असतील, सहज येणारा खोकला असेल आणि इतरांची अवस्था बिकट व्हायची, समोरच्या माणसाला सांगणार कसं? मास्कमुळे हे मॅनरिझम सुद्धा आपल्यामध्ये आले, हा सुद्धा फायदा म्हटला तर नाकारता येणार नाही. मी डॉक्टर गंगाखेडकरांकडे पुन्हा एकदा जातोय. डॉक्टर, या लसीच्या अनुषंगाने जगामध्ये संशोधन झालं, आता फायझरच्या लसीला मान्यता मिळाली आणि भारतात 2 सोर्सेस उपलब्ध होणार आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे. या पार्श्वभूमीवरती जो मगाचा एक मुद्दा होता, जसं काही आजारांच्या बाबतीत ॲडव्हान्समध्ये येत जातात लसी, तशा प्रकारे पुढचा काळ कसा बघता? म्हणजे कोरोना ओरिएंटेड लसीकरण याच्या पुढचे काही प्रोग्रेशनच्या स्टेप सुद्धा असतील? मला कळालं नाही कोरोना म्हणजे काय प्रश्न येतो, नाही कळालं. या लसी आता आलेल्या आहेत, पण हे येणारे स्ट्रेन्स, होणारी म्युटेशन्स हे पाहता काही विशिष्ट काळानंतर आपल्याला या कोरोना लसी बाबतीत पुन्हा विचार करावा लागेल, पुन्हा त्याच्यावरचं रिसर्च कायम राहील. जसं काही आजारांबद्दलची औषधं आहेत ती कायम असतील, पण कोरोनाच्या बाबतीत काय? एक लक्षात घ्यायचं की कोरोना विषाणू जो आहे हो. याचं म्युटेशन होण्याचा रेट हा अतिशय स्लो असतो. बरं. परंतु आताचे जे म्युटेशन दिसले त्यामुळे आपण जे आतापर्यंत समजत होतो ते योग्य होतं का याच्यावर थोडं आपल्याला साशंकता आलेली आहे. बरोबर आहे. आता समजा, आता एक क्षण आपण हा विचार केला पाहिजे की या समजा हे जे व्हेरियंट म्हणून आलंय हो. त्याची खरोखर ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अँटीजेनिक शिफ्ट म्हणतो, तर अँटीजेनिक शिफ्ट जर आली, अगदी अशा प्रकारचा विषाणू तयार झाला जो व्हॅक्सिनला दाद देता येत नाही, तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला नवीन लस बनवायला जास्तीत जास्त 6 ते 8 आठवड्याचा वेळ लागू शकतो. बरं. म्हणजे ती व्हॅक्सिन डेव्हलप करायला, म्हणून तिथं घाबरू नये. बरं. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी या लसीचं माध्यम इतकं छान प्रकारे डेव्हलप होतंय हो. की सध्याच्या घडीला 69 लसी हो. जर आता ह्युमन ट्रायल मध्ये आहेत जगभर, तर 223 लसी बरं. या अजूनही डेव्हलपमेंटच्या फेज मध्ये आहेत. इंटरेस्टिंग. त्या डेव्हलपमेंटच्या फेजच्या ज्या लसी असतील त्यामध्ये त्यांचे साईड इफेक्ट कमी करण्याचाही प्रयत्न होणार, बरं. त्याची प्रोटेक्टिव्ह एफिकसी वाढवायचाही प्रयत्न होणार. त्याच्याबरोबरच जर कुठला असा नवीन व्हेरियंट जर आला हो. की जो त्याला दाद देत नाहीये, असे व्हेरियंट सुद्धा त्याच्या विरुद्ध आपल्याला कशी रचना करता येईल याचाही विचार होईल. त्यामुळे आपण ह्याला घाबरू नये.
बरं. दुसरी गोष्ट, कदाचित ह्या विचारण्यामागे हा पण विचार असेल की आपल्याला काय ही लस एकदा घेतल्यानंतर दरवेळेला दरवर्षी जसं इन्फ्लुएन्झाची घेतो त्याप्रमाणे लागेल का? सध्या जे काय आतापर्यंत रिझल्ट दिसत आहेत बाहेरच्या अभ्यासांमध्ये, त्यावरून आपल्याला असं वाटतं की दर वर्षाला आपल्याला लस घेण्याची जरुरी पडणार नाही, परंतु काही वर्षानंतर ह्याची जी प्रतिकार शक्ती जागृत झालेली आहे बरं. ती कमी होऊ शकेल, बरं. पण तो किती काळ असेल हे सांगता येत नाही, पण वर्षाच्या वरतीच असेल हो. इतकं नक्की सांगता येईल. डॉक्टर आणि आपण सगळे डॉक्टर जे आता या कार्यक्रमाला उपस्थित आहात, आपण सगळेच इथेच थांबा या परिषदेमध्ये. एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर पुन्हा आपल्याला एका वेगळ्या प्रश्नासह जायचं आहे. मी जाणार आहे डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्याकडे, आणि तो प्रश्न पण मी आत्ताच सांगतो. प्रश्न असा आहे की हा झाला कोरोना, मधल्या काळामध्ये काही सायंटिस्टनी आणि मेडिकल जर्नल्सनी असे अजून अनेक विषाणू पाईपलाईनमध्ये आहेत जे या जगावरती हॅवॉक आणू शकतात, असंच संकट आणू शकतात. त्यामुळे आपण त्यासाठी प्रिपेअर्ड होतोय का? आताची आपण ज्या प्रकारे भारतामध्ये इम्युनिटी वेगळी दिसली, अमेरिकेत दुसरी लाट सुद्धा आणि दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन पुढे येतोय. मला त्याबाबतीत थोडंसं या मान्यवरांना पुन्हा एकदा बोलतं करायचंय. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा कोरोना लस परिषद एबीपी माझावर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय कोरोना लस परिषद एबीपी माझावर, आणि आपण या लसीकरणाच्या ड्राय रनच्या निमित्तानं ही लस परिषद घेतलेली आहे. यापुढे सुद्धा अशा लस परिषदा होतील जेव्हा प्रत्यक्ष लस आमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. मी डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्यापासून एका नवीन प्रश्नाला, लसीकरणाशी संबंधित पण थोडासा पॅरलल असा प्रश्न घेतोय. डॉक्टर तृप्ती, कोरोनासाठी लस तयार झाली आणि आपण आता त्याला रिस्पॉन्स देऊ लागलेलो आहे. मधल्या काळात अशा मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होत्या की असे अनेक विषाणू पाईपलाईनमध्ये जे कोरोनाचे, म्हणजे मुळात हा कोरोना नियो होता. आता ब्रिटनच्या कोरोनाला नियो कोरोना म्हणतात, पण मुळातला कोरोना हा नियोच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली ही हर्ड इम्युनिटी, आपल्या वॅक्सिनेशन्स आणि आताच्या कोरोनाबद्दलची आपला को एक्झिस्टन्स, याला लिमिटेशन आहे का नवीन व्हायरस स्ट्रेनच्या? तर आपल्याला हे कळायची गरज आहे की मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. आपण एक आजार येणार, आपण पूर्ण वॅक्सिनेशन सर्व करणार, पण काही ना काही नवीन आजार येत राहणार. बरं. आपल्याला पूर्ण हेल्थ प्रिपेअर्डनेस आहे, ते फक्त कोरोनाचा विचार न करता पुढच्या कोणत्या पण आजारावर आपल्या हेल्थ प्रिपेअर्डनेस पाहिजे. बरोबर आहे. आणि हे आपल्याला हे मागच्या 9 महिन्यात कळालं आहे की आपण किती पण डेव्हलप झाला, पण आपलं हेल्थ प्रिपेअर्डनेस चांगलं नसलं की प्रॉब्लेम येतो. आणि हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट किती पण केलं तरी पण कमीच आहे. पण आपण हे मागच्या 9 महिन्यात हे पण शिकलोय की आपण जे हायजीन प्रिकॉशन्स आहेत ते बेसिक हायजीन प्रिकॉशन्स आहेत. खोकला, छिंक, ते जे हायजीन, हात धुणं, मास्क घालणं, तर हे जे आपण शिकलेलो आहेत हे आपल्याला विसरायला नको, कारण की कोणते पण फ्युचरमध्ये रेस्पिरेटरी डिसीजेस येणार, हेच प्रिकॉशन आपल्याला मदत करणार. बरं. आणि पुढचे काही कोरोना व्हायरस येणार तर नक्कीच ही इम्युनिटी आपल्याला कामी येणार, पण रेस्पिरेटरी व्हायरसेस भरपूर आहेत. हो. आणि कदाचित ही इम्युनिटी काय कामी नसणार. एक्झॅक्टली. मी एक प्रश्न आता तो ओपन फोरम सारखा सगळ्यांसाठी आहे, पण मी सुरुवात करणार आहे डॉक्टर प्रदीप आवटेंपासून. डॉक्टर प्रदीप आवटेची या मधल्या काळामध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात भारतात चर्चा सुरू होती. त्याचे जोक्स पण फिरले की आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही, आपण मुळात 40 डिग्रीवाला देश आहे, आपला इम्युनिटी आपली मजबूत आहे, मुळातच आपल्याला अस्वच्छतेचं सवय झालेली आहे आपल्या भागातली. इनडायरेक्टली म्हणतात त्या लोकांची विधानं जरी अनसायंटिफिक असली, ते स्वतः काही मेडिकल प्रॅक्टिशनर्स नव्हते, पण तरी सुद्धा पाश्चात्य राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार, बळींची संख्या, रिकव्हर होण्याचं प्रमाण, या बाबतीत आपण उजवे ठरलो की नाही? आणि या बाबतीत मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, भारतीय किंवा या आशिया खंडातले लोक इम्युनिटीच्या बाबतीत जास्त उजवे आहेत का? मला वाटतं या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आधी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा थोडस जरूर रेफरन्स मी घेतो आणि पुढे जातो. मुळामध्ये आपण पाहतो आहोत की विषाणूंमध्ये बदल होत आहेत. आपण जर पाहिलं तर इन्फ्लुएन्झा असेल किंवा करोना असेल, ही मुळात जे RNA स्वरूपाचे विषाणू आहेत, तर त्यांच्यामध्ये या स्वरूपाचे बदल सातत्याने होत असतात. त्यामुळे विषाणू बदलणं अगदी नॅचरल प्रक्रिया आहे, हा एक भाग. दुसरा भाग मला असं वाटतं की आपण एकूणच लॉंग टर्म मध्ये जर पाहिलं तर आता आपण वन हेल्थ नावाची एक कन्सेप्ट मान्य करतो आहोत. याचा अर्थ असा की मनुष्य, पर्यावरण आणि प्राणी, वनस्पती या सगळ्यांचं जे आरोग्य आहे ते एकमेकांशी निगडीत आहे, ज्याला आपण आपल्या परिभाषेमध्ये व्यक्ती आणि समष्टी म्हणायचो. तर या अर्थानं ते एक आहे, आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी निगडीत हे नवनवं पॅन्डेमिक आहे.
म्हणजे आपण जे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजच्या गोष्टी करतो आहोत हे त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकूणच शाश्वत विकासाकडे कसं जाता येईल याचाही विचार आपल्याला या अनुषंगानं करण्याची गरज आहे. मला वाटतं गिल्डा मॅडमनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आरोग्यावरचा खर्च जो आपला आताही 1 ते 1.25% आसपास आहे तो आपल्याला 5%हूनही अधिक नेण्याची गरज आहे आणि आपलं पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि हा मला असं वाटतं की पहिल्यांदाच कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळं आरोग्य नावाचा जो विषय अगदी शेवटच्या बाकावर बसलेला होता भारतामध्ये त्याला पहिल्या बाकावर आणण्याचं काम या पॅन्डेमिकने केलेलं आहे. हा धडा खूप मोठी किंमत घेऊन या गुरुजींनी शिकवलेला आहे. हा धडा आपण विसरता कामा नये. आपण खूप मोठी फी याच्याकडे दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या 10 वर्षामध्ये आपल्या समोर आरोग्याशिवाय दुसरा कुठला विषय असता कामा नये कारण त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आवटे सर, तुम्ही सांगितलं हे इतकं खरं आहे की गेल्या 9 महिन्यात एबीपी माझासह सगळ्या वाहिन्यांची आणि सगळ्या वृत्तपत्रांची पानं माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो पण बातमी कोरोनाबद्दलची होती असं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे आता पहिला अजेंडा बनलेला आहे. खरं आहे तुमचं म्हणणं. मी जातोय डॉक्टर संजय ओक यांच्याकडे आणि त्यानंतर पुन्हा रमण गंगाखेडकर आणि डॉक्टर पल्लवी यांच्याकडे मी येणार आहे. डॉक्टर ओक, आता महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये स्थिती कंट्रोलमध्ये आहे हे खरं आहे पण सडन स्पाईकचे असे काही संकेत तुम्हाला जाणवत आहेत का? अशा कुठल्याही अनप्रेसिडेंटेड ज्याची निर्धारणा आधी करण्यात आलेली नाही अशा परिस्थितीसाठी आपण किंवा आपला कोविड टास्क फोर्स प्रिपेअर्ड आहे का? नाही, अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे रोज येणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरती. बरं, गेल्या काही दिवसामध्ये थोडीशी संख्या वाढली, फार थोडी, म्हणजे मला घाबरवायचं नाहीये. पण आपण जर हॉस्पिटल वाईज ऍडमिशन्स मध्ये गेलो तर येस, तर 34-35 पर्यंत खाली आले होतो. तिथून आम्ही आता पुन्हा 64-65 वरती गेलो आहोत. पण आम्हाला असं वाटतंय की दिस कुड बी अ ख्रिसमस इफेक्ट. तेवढे दिवस तेव्हा जेव्हा लोक एकत्र आले होते हे एक निश्चित आहे की ब्रिटन विषाणूने आम्हाला अजूनपर्यंत त्रास दिलेला नाही. ज्या स्टेट्स जी पावलं राज्य सरकारने उचलली, विमान बॅन करण्यावरती असतील किंवा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ज्याला भरपूर विरोध झालाय, आम्हाला सगळ्यांना खूप शिव्या खायला लागलेल्या आहेत पण तरी सुद्धा आम्ही ते मान्य केलेलं आहे. त्याचे दृश्य परिणाम ही रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये आपल्याला निश्चित यश मिळालेलं आहे आणि म्हणून मी समाधानी आहे. परंतु येस, द विजिल स्टील कंटिन्यूज. तृप्ती आणि प्रदीप म्हणाले त्याच्यात मला 2 मुद्दे, फक्त 2 वाक्य ऍड करायचे की पॅन्डेमिकने आम्हाला काय शिकवलं, पर्टिक्युलरली भारतीयांना. इंडियन्स हॅव बीन डिसीज कॉन्शियस. आय होप दॅट नाव दे विल बी हेल्थ कॉन्शियस. आपण आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे जाणं, इन्व्हेस्टिगेशन करून घेणं हा एक भाग झाला आणि आपण निरोगी राहण्यासाठी कार्यरत असणं हा दुसरा भाग झाला. या पॅन्डेमिकने आम्हाला तो धडा पहिला दिलाय. आणि दुसरा धडा जसं प्रदीप म्हणाले तसं तुम्ही सुपर स्पेशालिस्ट सर्जन असाल, मी लहान मुलं ऑपरेट करीन आणि कोणी हार्ट करेल हे सगळं बाजूला ठेवायची वेळ आली आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये सर्जन्स हॅव बीन बॅकबेंचर्स. परंतु काय महत्वाचं होतं, काय फोरफ्रंट मध्ये आलं, कम्युनिटी मेडिसिन शुड टेक प्रेसिडेन्स फॉर नेक्स्ट 5 to 10 years इन दिस कंट्री. मग त्याच्यासाठी तुम्ही 5% द्या, 2.5% द्या, 10% द्या, हळूहळू वाढवत न्या. कारण एकदम सगळा हेल्थला अलोकेट करणं शक्य जाणार नाही राष्ट्राला आपल्या. परंतु ह्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या प्रायोरिटीज आता कम्युनिटी हेल्थकडे जाणं याची गरज आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित याच्यावरती गंगाखेडकर सुद्धा काही कमेंट करतीलच आणि गंगाखेडकरांनी ती करावी अशी मी त्यांना रिक्वेस्ट करेन. त्याशिवाय गंगाखेडकर, जर तुमच्याकडे एक प्रश्न, या लसीच्या प्रमाणे ज्या हर्ड इम्युनिटीबद्दल आपण बोलत होतो, ज्याची एक भारतीयांना स्वतःहून खात्री होती ती सोडून द्या, पण आज जागतिक प्रमाण पाहता, विशेषतः अमेरिका आणि युरोपातलं प्रमाण पाहता, भारताच्या इम्युनिटीबद्दल आपण काही एक वेगळं विधान करू शकतो का की तुलनेनं आपण जास्तच प्रभावीपणे लढलो या कोरोनाशी? नाही, आपण प्रभावीपणे लढलो हे मी मान्य करेल. आपल्या प्रतिकार शक्तीचा आणि ह्याचा काही फार विशेष संबंध असेल असं मला वाटत नाही. बरं, कारण याच्यासाठी कुठलाही एव्हिडन्स उपलब्ध नाहीये. परंतु ही एक गोष्ट मात्र आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन लावला तर सगळ्यात मोठी भीती काय होती, आपले लोक ऐकतील का. परंतु सत्य काय झालं, सगळ्या लोकांनी मान्य केलं. कारण आपल्याकडं डेमोक्रेसी असल्यामुळे कोणी एकाने सांगितलं तर सगळे ऐकतील असं कधीच नव्हतं. पण हे सुद्धा होऊ शकलं. आणि जे आपल्या समोर मोठं चॅलेंज होतं की आपण 135 कोटी लोकांना हेल्थबाबत ज्ञान कसं देणार, ते लॉकडाऊनमुळे पटकन सुटलं. कारण लोक ते ऐकायला लागले
आणि सगळ्यात महत्वाचं लोकांनी वागणूक सुद्धा बदलली. आज एका क्षणी तुम्ही हा विचार करणं जरुरीचं आहे की कोणी कितीही म्हणलं तरी बाहेरच्या देशामध्ये जितक्या प्रमाणात कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो केले त्या प्रमाणापेक्षा आपलं प्रमाण हे जास्त आहे. IHME म्हणून एक संस्था आहे अमेरिकन, त्याचा डेटा आहे की आपल्याकडे सर्वसाधारणपणे बाहेर निघाल्यानंतर 73% लोक हे मास्क वापरत होतो असं सांगतात. ही एक चांगली बाब आहे. म्हणजे आपण काय करू शकलो, आपलं हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण जगामध्ये पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपलं सगळ्यात इतक्या मोठ्या देशामध्ये असून सुद्धा गावापर्यंत जाऊन पोहोचणार हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपण त्याला या मोठ्या चॅलेंजला उभं राहू शकलो कारण लोकांनी साथ दिली. बरोबर. त्याबरोबर आपल्याला सरकारने बरोबर हे स्टेप्स घेतल्या आणि हा सर्व परिणाम दिसला. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे जरी दिसत असलं तरी आपल्याला भीती काय असते की कोविड फटीग म्हणून जो एक प्रकार सुरू झालाय की लोक कंटाळायला लागले, मग कशाला वापरू. हे जर आपण परत आपण पूर्वीसारखं वागायला लागलो तर सेकंड वेव्ह जी येण्याची शक्यता सध्या कमी आहे ती शक्यता आपण वाढवण्यामध्ये नक्कीच हातभार लावू. म्हणून सगळ्यांनी काय विचार केला पाहिजे की आपल्याकडे सेकंड वेव्ह येऊ द्यायची नसली तर साध्या बाबी आहेत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या. ह्याला काय फार पैसे लागतात असं नाही, पाळायला फार कठीण आहेत असं नाही. ह्या जर केल्या तर आज आपल्याला लागण होण्याची शक्यता ही आपण जवळजवळ 60 ते 65% कमी करू शकतो. आणि आता तर आणखी ऍडिशनल टूल व्हॅक्सिन म्हणून येणार आहे. त्यामुळे आपल्याला ऍडिशनली तो जो बेनिफिट आहे तो घ्यायचा आणि या आजारापासून जितकं दूर राहता येईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. हे जर आपण नाही केलं तर स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतः तयार होणार, आपल्या घरच्या लोकांचे आयुष्य जाण्याची भीती राहणार आणि सगळ्यात वाईट म्हणजे समाजामध्ये हा पसरत राहील. अर्थात अशा प्रकारची बेशिस्त आणि असा अविचार आपण करणार नाहीत, आपला देश करणार नाही आणि त्याची उदाहरणं या देशानेच घालून दिलेली आहे. त्यामुळे तुमची ही चिंता जी अतिशय योग्य असली तरी ती आपण खोटी पाडू भारतीय म्हणून सगळे म्हणून अशी अपेक्षा करूयात. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला पाहून पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.